नमस्कार सगळ्याला, गुड मॉर्निंग. तर चाललंय आपला स्वयंपाक. काय राहत घरी नाही ते आता काल तर गेले तुम्हाला तर माहितीच आहे. तर आता म्हणणार स्वयंपाक करावा. चहा पाणी नाश्ता सगळं झाले. आता इथं चालली माझी तयारी, दाखवते तुम्हाला कशाची. इथं कांदा, कोथिंबीर आणि इथं लसूण आता सोडून ठेवला. इथं तर काय करते काय नाही बघा. तर चालले बघा. इथं टाकली मिरची, मला एकट्या पुरतंच करावं, नाही काय नको टाकाय ना. काय मिरच्या पुरतून तिखट बिकट लय होईल, त्यामुळं असं फुलटूनच टाकते. इथं टाकते त्याला शेंगा खाऊ वाटल्या त्या, तर शेंगा भाजा लागते. नाही तिखट नको ना. उद्यापासून ती जॉईंट होते काम म्हणा. माझं चालतं मुलगा आणि इकडे गेम. जाऊ दे आता, जेव्हा सुद्धा सगळं खूप असतं याचं काय खरं नाही. कोणाची भाजून घेतला, थोडीशी हळद टाकली. दोन भाकरी केला घातली, त्यांचा स्लो होतो. पाणी थोडी भरून लसूण टाकायचं राहायचं असते. कांदा टाकला तर एवढंच पाणी होत नाही, अर्धा जरा कुठं दिसला तुम्ही आम्हाला पेशंट? मिठाची भरणी कुठे दिसली का तुम्हाला? ते काय पुढं आहे घेतलं भरणी भात का म्हणलं जाईल थोडा वेळ करते. एकदा भाकरी ठेवून म्हणजे भात करते. बरं, एकच भाकर करतो मग तुमच्या करते. दोन कर की. तुम्ही 10-11 वाजता तुला यायला. 11 पण वाजता 12 पण वाजता. तर माझ्याचा फोन आलता लोणावळा. कधी आता बोलायचं म्हणून. एवढंच घेते बीस उगा नाही करून तर काय करायचं. तुझ्या हिशोबाने शेंगा तर लोणावळ्याच्या टाइम मागच्या फोन आलाय वाटतं. मी गेली बाहेर. तर एवढंच आपलं काही गोष्ट आहे मला बांधले. तर आता बीच तयार झाल्यावर तुम्हाला दाखवते. बीच तिथं केलेल्या 2 भाकरी आणि इथं आपलं शेंगा. तर भात नको म्हणलं, हे अचानक असं यांचं ठरलं आहे का ना. जेवायला तरी बोलवा, वाल्या शेंगा खायला तर बोलवा. शेंग खायला बसले तर मला आज कंबरेला बसाही नाही काय नाही.
आपल्या इथलं दवाखान्यात भारी आहे की ना, उभं राहून बसा येत नाही लवकर, त्यामुळे माझी लई कंबर आदू झाली आहे. तर त्यांना जेवाय वाटते, आपण काय टोपला आणलं नाही काय नाही. सांडच का हो नाही हो. बरं कडे तर वाढलं त्यांना जेवायला खात्यात म्हणते ते जेवकी, पण मला काय बसायची नाही कंबरला, लय अवघड झाले माझं. उभं राहिलं का सवय नाही रे, मग उभं राहायची. तर नुसतं शेंगा खाणार आहे आणि जाणार आहे मी आता. झाला माझा टाईम पण होतोय, कपडे धुवायचे ते आता. तर मला लय जणांचं असं, म्हणजे लय जणांचं नाही, एकच जणांचं की तू कुकू लावते का तू अंडाला पोटाला. तर कुकू नाही लावत, माझा मोबाईल तसा परिस्थितीचा आहे, काय सांगता आता. तर माझ्याकडे लिपस्टिक नाही कधी, माझ्याकडे कधी काजळ नाही, कधी काय पावडर नसते या, काय नाही तसं लावून नाही काय नाही, फक्त मी फेअर अँड लव्हली लावते बघा. ती पण कधीतरी ध्यान झालं तर, तसलं काय नाही नटायचं. कधी माझ्याकडे कानातलं नसतं शिल्लक. आता काल तर बघितलं काही व्हिडिओमधलं, तर कानातलं युजफुल पडलेला, तसंच आपलं अटकावायचं. म्हणजे मला नटायचं नादच नाही ना. आता माझ्याकडे किती बी पैसा पाणी येऊ द्या काय होऊ द्या, पण मी कधीच असं म्हणत नाही की बाबा मला आता हे घरातलं पण पाडायचं आणि ते आणायचं. मला कधीच नाही असले सवज नाही कधी. तरी सुद्धा खवत येतं घेत जा काहीतरी नटायला काहीतरी. पण मला वाटतं की बाबा आता ही 10 रुपये मी इथं घालवलं तर तीच 10 रुपये फार उपयोगी पडतेला, असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे मी कधीच नटायला घेत नाही. जेवढं मला आता ही चाप माझ्या डोक्याचा, त्याची मी आईकडे गेली तरीच ना मी चाप आणलाय. टिकली तेवढी एकाच घेतली बघा, टिकली, बाकीचं काय सुद्धा नाही. आणि पोह्या कुर्ती तेवढं झालं, ते पण लय भुतावाने वाढते ते त्याच्यामुळं. तर आता लय वाढले ते, पण इथं पार्लरच नाही कुठं. तेवढ्याला फक्त माझ्याकडे पैसे मी घालवते, पण कधीच नाही. आणि ते कानातलं सुद्धा त्या दिवशी मी बहिणीकडे गेले त्यावेळेसच आईने घेतलेलं आहे मला कानातलं तेवढंच. आणि रिंगा घेतल्या होत्या रात्तायना, तर ताईला दे म्हणून तेवढं घातल्या 8 दिवस. ताईला द्या म्हणून नेलं, तर त्यांनी मी कुठं रात्तायच्या घरात पाडल्या. बघू आता येताना आणलेल्या, त्यांना पण गावलं तर रात्तायला, नाहीतर झालं मग. तर आता कणा उरकते जाते. साड्या काय आपण हलक्या काहीच आणलं नाही, मला काय माहिती असलं काम आहे म्हणून. एकच आहे एवढी अंगावर, ती पण मी ह्याला फाडली मी वराने बांधायला, पण घातली आता जाऊ द्या कसं का असं ना. आपलं झेंपर तर ह्या वर्षाचं त्या वर्षालाच असतं ते. कसलं म्हणजे नटायचं मला येणंच नाही कसलंच. तर चला बघू आता कामाला जाताना आहे ना.